नमस्कार मित्रांनो, रावणाबद्दल असा एक गैरसमज पसरवला जातो की तो एक चांगला भाऊ होता. शूर्पणखेवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी प्रतिशोध घेतला, परंतु असे अजिबात नाही आहे. रावण हा एक स्त्रीलंपट व कामांध राक्षस होता. ह्याचे अनेक पुरावे वाल्मिकी रामायणात सापडतात. अनेक स्त्रियांचे अपहरण करून लंकेत नेऊन त्यांच्याबरोबर बळजबरीने रावणाने दुष्कर्म केले होते. ह्याची पूर्ण जाणीव शूर्पणखेला सुद्धा होती, म्हणून तिने त्याला खोटी कथा ऐकवली. सर्वप्रथम शूर्पणखेने रावणाला सीतेमातेच्या सौंदर्याबद्दलचे वर्णन केले आणि त्यामुळे रावण पूर्णपणे कामासक्त होऊन सीतेमातेच्या सौंदर्याकडे आकर्षित झाला. शूर्पणखेने असे खोटे सांगितले की सीतेमातेचे हरण ती रावणासाठी करत असताना तिच्यावर हल्ला केला गेला. त्यामुळेच रावण सीतेमातेच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन तिचे हरण करण्यास तयार झाला. जर त्याला शूर्पणखेवर झालेल्या हल्ल्याचा प्रतिशोध घ्यायचा असता तर त्यांनी श्रीरामाबरोबर आणि लक्ष्मणाबरोबर सरळ युद्ध पुकारले असते, परंतु तसे न करता केवळ सीतेमातेच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन त्यांनी तिचे हरण केले, कारण तो अतिशय स्त्रीलंपट असा राक्षस होता. हे वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.